हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू तनुज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल कुर्मा. आपल्याला लागणारे हे घेतलेत मी इथे 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून बडीशोप, 6 लाल मिरच्या, 1 टीस्पून जिरा, 1 टीस्पून मोहरी, 15 ते 20 काळी मिरी, 1 मसाला फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 5 लवंगा, अर्धा टीस्पून मेथी, 1 इंच चिंचेचा बॉल, 2 मोठे कांदे स्लाइस, पाऊण वाटी खोबरं, 10 ते 12 लसूण, इंच आलं, कढीपत्त्याची पानं, कॉलीफ्लॉवर, तोंडली, गाजर आणि बटाटा. वटाणा आणि बटाटा. मसाला आपल्याला सगळ्या फ्राय करून मग ग्राइंड करायचा आहे. तोपर्यंत आपण भाज्या इथे शिजवून घेऊया. इथे कॉलीफ्लॉवर, तोंडली, गाजर, 1 गाजर घेतले, 1 अर्धा कॉलीफ्लॉवर होता माझ्याकडे, बटाटे आणि वटाणा. 3 बटाटे घेतले मी इथे आणि जवळजवळ अर्धी वाटी वटाणा. हे आपण मीठ घालून शिजवून घेऊया. मग इथे मी मसाला फ्राय करायची तयारी करते. घालूया आपण मीठ, थोडंसं पाणी. मसाला फ्राय करण्यासाठी आपण घालूया इथे थोडंसं घी. पण फ्राय करताना पहिला सगळा गरम मसाला घालणार आहोत. मसाला फूल, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग, धणे, बडीशोप, जिरे, मोहरी, मेथी, लाल मिरची सुकी. सुगंध यायला सुरुवात होईल की आपण अनियन टाकू. ते मसाले एकदम काळे पण नाही होऊन द्यायचे, कारण मग आपल्या करीचा कलर मध्ये जरा चेंज होतो. इथे याचं खुशबू यायला सुरुवात झालेली आहे, सुगंध. आपण ह्याच्या टप्प्यात कांदा, लसूण, आलं, बटाटा, हे सगळं करायला खूप सोपं आहे. फक्त तयारी आपली असली ना की पटकन होतं. आता हा मसाला फ्राय करून ग्राइंड करायचा आणि ह्याच्यात घालायचा आणि वरून फोडणी द्यायची, झालं. ह्याच्याबरोबर मी करणार आहे जिरा राईस. बघा, आता कढीपत्ता वगैरे सगळ्या ह्याचा मसाल्याचा खूप छान सुगंध येतो. थोडा कांदा फ्राय झाला की आपल्याला ह्याच्यात खोबरं टाकायचं. भाज्याला पण एक उकळी येत चाललेली आहे. हे चिंच आपण ग्राइंड करताना घालणार. पण मी आहे अशी चिंच नाही घालत, थोडं ह्याचं चिंचेचा कोळ करून घेते. पालक घालूया, खोबरं पाऊण वाटी खोबरं. तुम्हाला आता किती माणसासाठी बनवायचं त्याप्रमाणे क्वांटिटी तुम्ही. गॅस बंद करते आता जास्त शिजेल. मसाला पण झालेलाच आहे बघा. अनियन थोडा हलका पिंक झालाय. आता थंड करून ठेवूया. थंड झाला की मिक्सरमध्ये. हे बघा, चिंचेचं कोळ मीठ काढणं जरा पातळच आहे, ते 1 वाटी असं झालं. हे थंड होईपर्यंत आपण फोडणीचा कांदा चिरून घेऊया. आपल्याला फोडणी वरून टाकायला बारीक चिरलेला कांदा पण चिरून झालाय. आता आपण हे मिक्सरमध्ये टाकूया. आपण आता पाणी. आता आपण यामध्ये घालूया हे चिंचेचं पाणी. आपण ह्या भाज्या आता ह्याच्यात घालूया, कारण हे जरा छोटं पडणार आहे. आपण ह्याच्यात घालूया हळद, घालूया हे वाटलेलं वाटण. उकळी येऊन देऊया ह्याला आपण, म्हणजे त्या भाज्या मसाल्यामध्ये मुरतील आणि शिजतील. गॅस इथे मीडियमवर ठेवलाय. ह्याला अजून आपल्याला थोडंसं मीठ घालायला लागेल, कारण मगाशी मी भाज्यांपुरतं मीठ घातलेलं. आणि आता ह्याला
आपल्याला रस्स्यासाठी घालायला लागेल. लागलंच तर परत घालता येईल. तर आपण उकळी येऊन देऊया, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. मग इथे जिरा राईस पण ठेवलेला, पण होतच चालेल. तुम्हाला माझं कुकिंग आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आता ह्याला पण उकळी आलेली आहे. ह्याच्यात आपण तुपाची फोडणी ह्याला देतात, कारण ह्याच्यात ते गरम मसाले वगैरे असतात तर ते मध्ये आपल्याला जळजळायला वगैरे नको म्हणून. कांदा ब्राऊन करायचा, पण अगदी करपवायचा पण नाही. सगळे ह्याच्यात मला ह्याची टेस्ट बदलते. कांदा पण ब्राऊन होत आलाय, पण आता त्याच्यात घालूया कढीपत्ता. फोडणी पण झालेली आहे. करूया लगेच झाकण ठेवूया, म्हणजे त्या फोडणीचा वास आतमध्येच बोलून जाईल. गॅस पण इथे बंद केला. आपण हे उघडून बघूया आता. तुम्हाला ह्याचा सुगंध येतोय. हा आपला व्हेजिटेबल कुर्मा आणि जिरा राईस तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हा आहे आजचा आपला मेनू. व्हेजिटेबल कुर्मा, जिरा राईस आणि सॅलड.